ऐरावतेश्वर मंदिर असे का पडले असा प्रश्न मनात येतो। त्यामागील आख्यायिका अशी आहे की भगवान इंद्राच्या ऐरावत नावाच्या हत्तीने येथे येऊन भगवान शंकराची पूजा केली होती। या मंदिराची वास्तुकला शिल्पकला इतकी अद्भुत आणि आकर्षक आहे की ती सहजपणे पर्यटकांचे लक्ष वेधून घेते आणि त्याकडे भाविक पर्यटक एकटक बघतच राहतात। तांबड्या पाषाणावरती केलेली कलाकुसर आणि नक्षीकाम तर डोळ्याचे पारणे फेडते असे म्हणायला हरकत नाही। या मंदिराबद्दल एक महत्त्वाची अशी माहिती मिळते की हे मंदिर चोळ राजांनी आपल्या मनोरंजनासाठी बांधले होते। या मंदिराचे पाषाण स्तंभ हे 80 फूट उंचीचे आहे। मंदिराचे दक्षिणेकडील प्रांगण भव्य दिव्य असून त्यात एक दगडी रथ आहे। या रथाला दगडी घोडे जोडले असून रथाचे नक्षीकाम अतुलनीय आहे। मंदिराचे